नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, रुक्मिणी काकू कृष्णाला विचारतात, तुला रत्नपारखी घराण्याची सून व्हायचं आहे का? तर सिंधू ही उत्तर देत म्हणते, मग यासाठी तर मी कितीतरी प्लॅनिंग केली आहेत आणि तू आता फडफड मला विचारत आहेस की तुला रत्नपारखी घराण्याची सून व्हायचं आहे का? मला तर सून व्हायचं आहे, यासाठीच तर मी इथे आहे ना. तर आता रुक्मिणी काकू म्हणतात, बरं ठीक आहे, मग आता तू सून होण्यासाठी योग्य आहेस का हे तुला सिद्ध करावं लागेल. आता हे ऐकून सिंधूला धक्काच बसतो. आता सिंधू ही रुक्मिणी काकूंना म्हणते, ए फडफड, तुला मी आता डॉक्टरकडे घेऊन जाऊ का? म्हणजे कसं आहे, तुझी फुल बॉडी चेकअप करायची खूप गरज आहे. कारण तुला आठवत नाही आहे का, आपण एकदा केलं ना, भावड्या आणि बदकुलीला एकत्र आणून त्यांचा प्रॉब्लेम आपण सॉल्व केला. आणि आता आपण प्रत्येक वेळी सारखं सारखं तेच सांगायचं आहे का? तेच सिद्ध करायचं आहे का? आणि किती वेळा मला हे सिद्ध करावं लागेल की या घराण्याची सून होण्यासाठी मी योग्य आहे? तर आता रुक्मिणी काकू सिंधूला म्हणतात, कृष्णा, मी जेवढ्या वेळा सांगेन तितक्या वेळा तुला स्वतःला सिद्ध करावं लागेल. आता सिंधू ही रुक्मिणी काकूंना म्हणते, बोल फडफड, आता मला काय करावं लागेल? तर आता रुक्मिणी काकू सिंधूला म्हणतात, आता श्रावणी सोमवार सुरू झाले आहेत. तर आता सिंधू विचारते, मग आपण काय घन निळा होऊन बरसू काय? तर आता रुक्मिणी काकू सिंधूला म्हणतात, मी तुला बरसायला सांगत नाही आहे, तर प्रत्येक सोमवारी तुला उपवास करावा लागेल. तर आता सिंधू म्हणते, केला. आता मात्र रुक्मिणी काकू हसू लागतात. तर सिंधू विचारते, काय झालं फडफड? तर त्यानंतर रुक्मिणी काकू सिंधूला म्हणतात, कबूल करण्याआधी ते कसं करायचं आहे ते विचारावं लागतं. तर आता सिंधू म्हणते, चालतं, बोल फडफड, आता हे कसं काय करायचं आहे? तर त्यानंतर रुक्मिणी काकूंना सिंधू म्हणते, तू बोल, आपण सगळं काही करायला तयार आहोत. तर आता रुक्मिणी काकू सिंधूला म्हणतात, हे व्रत आणि हा उपवास विशिष्ट पद्धतीने करावं लागतं आणि हे व्रत खूप कठीण आहे. हा उपवास कसा करायचा हे तुला राजश्री समजावून सांगेल, तू राजश्रीला विचार. तर आता सिंधू म्हणते, ए फडफड, आता मदरला यामध्ये कशाला घेऊन येतेस? जे काही आहे ते सांग ना, बडबड बोलून टाक, आपण सगळं काही करायला तयार आहोत. तर आता रुक्मिणी काकू सिंधूला म्हणतात, आपण सांगितलं ना, मग तेवढंच करायचं, जेवढं सांगितलं तेवढंच ऐकायचं आहे, पुढे उत्तरं करायची नाहीत. तर त्यानंतर राजश्री काकू सिंधूला म्हणतात, ऐक, हे व्रत घेतलं तर मध्ये सोडता येणार नाही. बोल, हे व्रत करून तू स्वतःला सिद्ध करू शकतेस का की तू या घराण्याची सून होण्यासाठी लायक आहेस? तर आता मात्र सिंधू काहीच बोलत नाही. तर आता ऋतुजा म्हणते, वहिनीसाहेब सोडा ना, तिला ते जमणार नाही, कारण हे व्रत किती कठीण आहे हे तिला माहीतही नाही, त्यामुळे सोडा, त्यामुळे तिला नाही जमणार. तर आता रुक्मिणी काकू पुन्हा एकदा विचारतात, कृष्णा, तुला चॅलेंज एक्सेप्ट आहे का? तू हे व्रत करायला तयार आहेस का? तर आता सिंधू विचार करत असते. आता रुक्मिणी काकूंना वाटत असतं की कृष्णा या व्रतासाठी तयार होणार नाही आणि म्हणूनच त्या पुन्हा एकदा विचारतात, काय झालं, हे व्रत तुला जमणार नाही आहे का? जमणार नसेल तर तसं सांग, काहीच प्रॉब्लेम नाही, म्हणजे आम्हालाही समजेल की तू या घराण्याची सून होण्यासाठी लायक नाहीस. तर आता सिंधू ही रुक्मिणी काकूंना उत्तर देत म्हणते, फडफड, मी हे चॅलेंज स्वीकारलं. आता मात्र ऋतुजाला धक्काच बसतो. तर त्यानंतर सिंधू ही रुक्मिणी काकूंना विचारते की फडफड, आता हे व्रत कसं करायचं आहे ते तू मला समजावून सांगायचं आहे. तर आता रुक्मिणी काकू म्हणतात, एक गोष्ट लक्षात ठेव कृष्णा, जर तू हे चॅलेंज पूर्ण केलं नाहीस, हे व्रत तू पूर्ण केलं नाहीस, तर तुला राघवशी लग्न करता येणार नाही. तर सिंधू ही रुक्मिणी काकूंना म्हणते, फडफड, हे चॅलेंज मी एक्सेप्ट केलं आहे आणि हे मी पूर्ण करून दाखवणारच. तर आता रुक्मिणी काकू म्हणतात, अगोदर पूर्ण करून दाखव आणि मगच बोल. तर सिंधू म्हणते, ओके बाय, शुभरात्री, गुड नाईट, असं म्हणत ती तिथून निघून जाते. तर आता रुक्मिणी काकू ऋतुजाला म्हणतात, हिला सगळी काही मस्करी वाटत आहे, परंतु वाटतं तितकं हे व्रत सोपं नाही. तर आता ऋतुजालाही वाटत असतं की कृष्णाला हे व्रत जमणार नाही आणि तिची फजेती होणार आणि म्हणूनच ऋतुजाही हसत असते. दुसरीकडे पाहायला मिळतं, बाहेर जाण्यासाठी राघव तयार होत असतो. आता त्याचवेळी तिथे कृष्णा येते आणि राघवला म्हणते, ए लंबू, तू किती चिकना माल दिसतोयस, आता आपल्याला सांग, असा नटून थटून तू कोणाला घायाळ करायला चाललास? आता त्याचवेळी कृष्णाच्या समोर मधू येते आणि मधू ही कृष्णाला म्हणते, मी सांगते. तर आता कृष्णा ही मधूला विचारते, तू पण इथेच? तर मधू म्हणते, हो मी पण, कारण मी आणि राघव एकत्रच बाहेर जात आहोत. तर आता कृष्णा ही मधूला विचारते, डेटवर? तर मधू म्हणते, नाही ग, आम्ही देवळात जात आहोत. तर आता कृष्णा ही मधूला म्हणते, पापं धुवायला? आता मात्र मधूला धक्काच बसतो. मधू विचारते, काय म्हणालीस कृष्णा? तर आता कृष्णा ही नाटक करत म्हणते, सुंदरी, अगं आपण मंदिरामध्ये कशासाठी जातो? आपण जर चूक केली तर माफी मागायलाच जातो ना, आणि म्हणूनच मी तेच तुला विचारलं की पापं धुण्यासाठी तुम्ही चालला आहात का? तर आता मधू म्हणते, नाही ग, असं काहीच नाही. आता मात्र
कृष्ण ही मनाशीच म्हणते की ती नाटकी बाई आहे ही कधीही सुधारणार नाही. तर त्यानंतर मधूही कृष्णाला म्हणू लागते, नाही गं, आजच्या दिवशी मी आणि राघवने विनूला घरी आणलं होतं आणि म्हणूनच आजच्या दिवसाची आठवण म्हणून दरवर्षी आम्ही लहान मुलांना मिठाई वाटण्यासाठी मंदिरामध्ये जातो. तर आता कृष्णाही मधूचं कौतुक करत म्हणते, अरे वा, चांगलं सेलिब्रेट करता तुम्ही आणि हो, त्याचबरोबर पुण्यही कमावता. आता मधू खुश होते. तर त्यानंतर कृष्णही मनाशीच म्हणते, मधू, तुझ्या पापाचा घडा एवढा मोठा आहे ना, तू कितीही पुण्य केलं तरी देव तुला कधीही माफ करणार नाही आणि तू कितीही पुण्य कमावण्याचा प्रयत्न कर, परंतु तुझं पाप धुतलं जाणार नाही. तू केलेल्या प्रत्येक पापाची शिक्षा मी तुला देणार आहे आणि ती लवकरच देणार. तर आता राघव हा कृष्णाला म्हणतो, तू पण चल ना. परंतु सिंधूचा काही लक्ष नसतो. आता तेवढ्यातच राघव तिला भानावर आणत विचारतो, काय झालं? तर आता कृष्णा विचारते, तू काही म्हणालास का? तर राघव म्हणतो, हो, मी हेच म्हणालो की तू सुद्धा चल ना आमच्यासोबत, म्हणजे तुलाही मंदिरामध्ये आल्यावर बरं वाटेल. तर आता मात्र कृष्णाही विचार करते आणि त्यानंतर राघवला म्हणते, नाही, कसं आहे ना, आपण आलो असतो, परंतु आपल्याला ती लहान मुलं अजिबात आवडत नाही. मग त्यांचा तो किलबिलाट तो तर बिलकुल आवडत नाही आणि म्हणूनच आपल्याला असं वाटत आहे की तुम्ही दोघांनीच जा तिथे आणि तुम्हाला जे काही पुण्य कमवायचं आहे, जे काही सेलिब्रेट करायचं आहे ते तिथे सेलिब्रेट करा. त्यामुळे आपण काही तुमच्यासोबत येत नाही, जा, तुम्ही दोघं जाऊ शकता. तर आता मधू ही खुश होते आणि राघवसोबत मंदिरामध्ये जाण्यासाठी निघते. मधू आणि राघव तिथून निघून गेल्यानंतर सिंधू ही मनाशीच म्हणते की हे दोघे देवळात गेलेत, इतक्यात तर येणार नाहीत आणि घरातील बाकी बायका आपापल्या कामांमध्ये बिझी आहेत. हीच संधी आहे, मी आताच अनाथ आश्रमात जाऊन येते आणि अंकुरला शोधण्यासाठी माझ्याजवळ आजचाच दिवस आहे. काही करून मला अंकुरचा शोध घ्यायलाच हवा. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, राघव मधूला म्हणतो, सर्व काही घेतलं आहेस ना? तर मधू म्हणते, हो राघव, परंतु राघव, मी काय म्हणत होते की आपण यावर्षी विनूच्या आश्रमात जाऊनही मिठाई वाटूया का? तर राघवला आता मधूची ती कल्पना आवडते आणि म्हणूनच राघव मधूला म्हणतो, खरंच खूप छान कल्पना आहे. तर आता मधू म्हणते, मग चालेल, अगोदर आपण आश्रमात जाऊ. तर त्यानंतर राघव म्हणतो, नाही मधू, अगोदर आपलं ठरलं आहे ना की आपण मंदिरात जायचं आहे, मग अगोदर आपण मंदिरात जाऊ आणि मगच तिथून आश्रमात जाऊ. तर मधू खुश होते आणि राघवला म्हणते, चालेल. दुसरीकडे पाहायला मिळतं, सिंधू ही अंकुरचा शोध घेण्यासाठी अनाथ आश्रमामध्ये आलेली असते. आता मॅनेजर साहेब सिंधूला विचारतात की तुम्ही किती तारीख म्हणालात? तर सिंधू म्हणू लागते, 16 ऑगस्ट, 9 वर्षापूर्वीचं रेकॉर्ड मला हवं आहे. तर आता मॅनेजर साहेब सिंधूला म्हणतात, परंतु मॅडम, हे खरंच खूप जुनं आहे आणि शोधणंही खूप कठीण आहे. तर आता सिंधू त्यांना म्हणते, अहो, तुम्ही मॅनेजर आहात ना, मग तुमच्यासाठी काहीच कठीण नाही, प्लीज, आणि फार जुनंही नाही आहे, 9 वर्षापूर्वीचा तर रेकॉर्ड हवा आहे. तर त्यानंतर सिंधूही त्यांना रिक्वेस्ट करत असते, परंतु ते म्हणू लागतात, मॅडम, अहो, एवढं जुनं रेकॉर्ड आम्ही तुम्हाला नाही दाखवू शकत आणि तसंही हे सगळं काही गोपनीय असतं आणि ही गोपनीय माहिती आम्ही कोणालाही देऊ शकत नाही. त्यामुळे प्लीज मॅडम, ही माहिती आम्ही तुम्हाला नाही देऊ शकत. आता मात्र सिंधू त्यांना म्हणते, मी तुम्हाला म्हणाले ना की मला माहिती हवी आहे आणि मी तुम्हाला साधा सरळ प्रश्न विचारला की 9 वर्षापूर्वी इथे आश्रमामध्ये कोणी मुलगा आला होता का? परंतु त्याचं जर उत्तर तुम्हाला द्यायचं नसेल तर मग आपण. तर आता मॅनेजर साहेब विचारतात, मग तुम्ही काय करणार आहात? तर सिंधू त्यांना धमकी देत म्हणते, तर मग आपण या बिल्डिंगवरून उडी मारून आत्महत्या करू. तर आता मॅनेजर साहेब घाबरतात आणि सिंधूला विचारतात, मॅडम, तुम्ही आम्हाला धमकी देत आहात का? तर आता सिंधू ही शांत होत म्हणते, नाही सर, मी तुम्हाला धमकी देत नाही, परंतु प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करत आहे की प्लीज मला माहिती हवी आहे. आपल्याला एका मुलाच्या आयुष्याचा प्रश्न आहे, त्यामुळे प्लीज. तर आता मॅनेजर साहेब म्हणतात, ठीक आहे, तुम्ही एवढी रिक्वेस्ट करत आहात आणि म्हणूनच मी तुम्हाला माहिती देण्यासाठी तयार आहे. तर आता मॅनेजर साहेब 9 वर्षापूर्वीचं रेकॉर्ड बाहेर काढतात आणि चेक करत असतात. आता ते पुन्हा एकदा सिंधूला विचारतात, मॅडम, तुम्ही किती तारीख सांगितली? तर सिंधू म्हणते, 16 ऑगस्ट. तर आता ते रेकॉर्ड चेक करत म्हणतात, मॅडम, या तारखेला काही मुलं आश्रमामध्ये दाखल झाले होते. तर आता सिंधू खुश होते आणि मॅनेजर साहेबांना विचारते, मग ती मुलं आता कुठे आहेत, काय करतात, त्याबद्दल प्लीज मला माहिती मिळेल का? परंतु आता मॅनेजर साहेब काहीच बोलत नसतात. तर त्यानंतर सिंधू त्यांना विचारते, सर काय झालं, तुम्ही काहीच का बोलत नाही आहात? तर मॅनेजर साहेब सिंधूला म्हणतात, सॉरी मॅडम, त्या दिवशी दाखल झालेली मुलं दुर्दैवाने या जगात नाहीत. आता हे ऐकून सिंधूला धक्काच बसतो. सिंधू विचारते, काय, सगळीच मुलं? तर त्यानंतर मॅनेजर साहेब सिंधूला म्हणतात की हो, 2 मुलं आणि 1 मुलगी या आश्रमामध्ये दाखल झाले होते, परंतु ज्या दिवशी ते दाखल झाले त्याच दिवशी त्यांची तब्येत अगदी नाजूक होती आणि म्हणूनच ते दुर्दैवाने आता या जगात नाहीत. तर त्यानंतर सिंधू म्हणते, सर प्लीज पुन्हा एकदा चेक करा. हे बघा,
प्लीज मला माहिती हवी आहे. तर आता मॅनेजर साहेब सिंधूला म्हणतात, हे बघा मॅडम, मला जेवढी माहिती तुम्हाला देता आली आणि जेवढी मदत करता आली तेवढी मी मदत केली आहे. त्यापेक्षा जास्त मदत मी तुम्हाला नाही करू शकत. असं म्हणत मॅनेजर साहेब तिथून निघून जात असतात. आता मात्र सिंधू हतबल झालेली असते. आता मॅनेजर साहेब तिथून निघून जात असतात, परंतु ज्यावेळी ते निघून जात असतात त्याचवेळी त्यांचा लक्ष खिडकीतून बाहेर जातो आणि बाहेर पाहतात तर आता राघवची गाडी आलेली असते. आता त्यांना पाहताच मॅनेजर साहेबांना धक्काच बसतो. आता राघव आणि मधू आश्रमामध्येच आलेले असतात. आता त्याचवेळी राघवला कॉल येतो आणि म्हणूनच राघवा बाजूला जाऊन कॉलवर बोलत असतो. आता राघवला कमिशनर साहेबांचा कॉल आलेला असतो. आता कमिशनर साहेब राघवला म्हणत असतात की एक महत्त्वाची केस आली आहे आणि मी ती तुला हँडओव्हर करणार आहे, त्यासाठी तुला लवकरात लवकर इथे यावं लागेल. तर आता राघव त्यांना प्रॉमिस करत म्हणतो, ठीक आहे सर, अर्ध्या तासात मी रिपोर्ट करेन तुम्हाला. आता मात्र मधूचा जळफळाट होतो. मधू म्हणते, काय हे, मी राघवची सुट्टी होती आणि म्हणूनच राघवला आता लंचला घेऊन जाणार होते, परंतु आता या कमिशनर सरांनी पूर्ण मूडच घालवला आहे. तर तेवढ्यातच आता मॅनेजर साहेब विचार करू लागतात की हे दोघे इथे काय करत आहेत आणि या मॅडमना अंकुरची चौकशी का करत आहेत. आता ह्या मॅडम अंकुरची चौकशी करत होत्या हे मधुराणी मॅडमना सांगायला हवं. त्यांना जर बाहेरून कळालं तर मग माझी वाट लागेल, परंतु मी कसं सांगू, राघव सरांच्या समोर मी काहीच सांगू शकत नाही. तर त्यानंतर ते सिंधूला म्हणतात, मॅडम मी आलोच, असं म्हणत ते मधूला सांगण्यासाठी जातात. तर इकडे सिंधू ही मनाशीच म्हणते, बाप्पा, दरवेळी माझ्याच नशिबी निराशा का येते, अजून किती वेळा तू माझी परीक्षा पाहणार आहेस. प्रत्येक वेळी तू मला आशेचं किरण दाखवतोस, परंतु त्या वाटेवरून जात असताना माझ्या हाती फक्त निराशाच येते. माझ्या हाती काहीच लागत नाही. प्रत्येक वेळी अपयश का बाप्पा. अरे माझं काय चुकलं आहे. मला माहीत आहे माझा अंकुर जिवंत आहे, परंतु तो कुठे आहे आणि मी कसं शोधू, मी काय करू, मला काहीतरी मार्ग दाखव. कारण हे मॅनेजर जे काही बोलत आहेत ते खोटं आहे हे मला माहीत आहे, कारण माझा त्यांच्यावर विश्वास नाही. परंतु मी माझ्या अंकुरला कुठे शोधू, बाप्पा मला मार्ग दाखव. परंतु सिंधूला काहीच मार्ग सापडत नसतो आणि म्हणूनच सिंधू तिथून निघून जात असते. परंतु त्याचवेळी सिंधूचा लक्ष तिथे असलेल्या एका बॉक्सजवळ जातो आणि त्या बॉक्सवर एक धुपटं असतं. आता ते धुपटं अंकुरचं असतं. ज्यावेळी सिंधू ते धुपटं हातात घेते त्याचवेळी तिच्या लक्षात येतं की हे अंकुरचं आहे. आता सिंधूला तिचे जुने दिवस आठवतात, ज्या दिवशी सिंधू ही अंकुरला घेऊन घराबाहेर पडलेली असते. त्याचवेळी सिंधूने हेच धुपटं अंकुरला गुंडाळलेलं असतं. आता सिंधूला ते आठवतं आणि सिंधू म्हणू लागते, ज्यावेळी मी घराबाहेर पडले तेव्हा हेच तर धुपटं मी अंकुरला गुंडाळलं होतं. मग हे धुपटं इथे काय करत आहे. आता हे अंकुरचं धुपटं इथे आहे, याचा अर्थ हे मॅनेजर माझ्याशी काहीतरी खोटं बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. मला त्यांना विचारायला हवं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं राघवा फोनवर बोलत असतो आणि म्हणतो की हो, मी लगेच अर्ध्या तासात पोहोचत आहे. तर इकडे मॅनेजर साहेब मधूशी बोलण्यासाठी येतात आणि म्हणतात, मॅडम मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. आता हे ऐकून मधूला धक्काच बसतो. मधू विचारते, प्रॉब्लेम. तर आता मॅनेजर साहेब म्हणतात की हो, खरंच खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. तर आता मधू विचारते, काय प्रॉब्लेम झाला. आता मॅनेजर साहेब काही सांगणारच त्याचवेळी तिथे राघव आलेला असतो. आता राघवला तिथे येताच मॅनेजर साहेब घाबरतात. तर त्यानंतर राघव म्हणतो, मॅनेजर साहेब तुम्ही. तर त्यानंतर मधू ही राघवला म्हणते, अरे ते इथूनच जात होते ना आणि आपल्याला बघितलं आणि ते थांबलेत आणि विचारत होते की तुम्ही इथे काय करत आहात, कारण कित्येक वर्षानंतर आपण इथे आलो आहोत ना, मग आता तूच सांग आपण इथे कशासाठी आलो आहोत. तर राघव म्हणतो की विनूला इथून घेऊन गेलो, त्यानंतर आम्ही मंदिरात दरवर्षी मिठाई वाटतो. मग यावर्षी मधूला वाटलं की आश्रमातही मिठाई वाटावी आणि यासाठी आम्ही इथे आलो आहोत. तर त्यानंतर मॅनेजर साहेब म्हणतात, खरंच खूप छान, मुलंही खूप खुश होतील. तर त्यानंतर मधूही राघवला म्हणते, राघव आपण मिठाई वाटायची आहे. राघव म्हणतो की हो, परंतु हे सगळं काही लवकर आवरावं लागेल, कारण अर्ध्या तासात मला जाऊन पोलीस स्टेशनला भेट द्यायची आहे. तर आता मधूही राघवला म्हणते, मग राघव तू एक काम कर, पुढे जाऊन तू ही मिठाई मुलांना दे, तोपर्यंत मी यांच्याशी बोलते, माझं एक महत्त्वाचं काम आहे. राघव म्हणतो ठीक आहे. आता राघव मधूला तिथेच थांबवतो आणि तिथून मिठाई वाटण्यासाठी निघून जातो. तर आता मधूही त्यांना विचारते की सर असं काय झालं आहे, कोणता प्रॉब्लेम झाला आहे. तर आता सर मधूला म्हणतात, तुम्हाला 9 वर्षापूर्वीचं ते मुलाचं प्रकरण आठवतं का. तर मधू म्हणते, हो, पण त्याचं काय झालं. तर आता मॅनेजर साहेब मधूला म्हणतात, त्याची चौकशी करण्यासाठी एक बाई या आश्रमामध्ये आली आहे. आता हे ऐकताच मधूला धक्काच बसतो. मधू विचारते, काय. तर त्यानंतर मॅनेजर साहेब म्हणतात की हो, तुम्ही मला म्हणाला होतात की त्या मुलाबद्दल जर कोणी चौकशी केली तर मला कळवा आणि म्हणूनच मी तुम्हाला फोन करणार होतो. परंतु त्याचवेळी मी तुमची गाडी पाहिली आणि मला समजलं की तुम्ही इथे आला आहात, परंतु तुमच्यासोबत राघव साहेब होते आणि म्हणूनच मला काही बोलता आलं नाही. तर मधू विचारते, परंतु ती बाई कोण आहे. तर त्यानंतर मॅनेजर साहेब म्हणतात, मॅडम मी त्यांना थांबायला सांगितलं आहे, तुम्हाला समजेल ती बाई कोण आहे, तुम्ही स्वतःच बघा ना. तर आता मधू मात्र घाबरून गेलेली असते. मधू ही विचार करत असते की नक्की
कोण बाई असेल? आता मधू ही मॅनेजर साहेबांना म्हणते, तुम्ही त्यांना थांबायला सांगितलं आहे ना? तर मॅनेजर साहेब म्हणतात की हो, चला ना तुम्ही. तर आता ते मधूला घेऊन सिंधूला दाखवण्यासाठी येत असतात. परंतु हे सगळं काही सिंधूने ऐकलेलं असतं. आता सिंधूच्या सगळं काही लक्षात येतं. आता सिंधू मनाशीच म्हणते, म्हणजे हा मॅनेजर या मधूला मिळालेला आहे, तर म्हणजे हा मॅनेजर जे काही बोलत होता ते खोटं होतं. आता याच्याजवळूनच सगळी माहिती काढावी लागेल की माझा विनू आता कुठे आहे. आता ते आश्रमाच्या ऑफिसमध्ये येऊन पाहतात, परंतु तिथे सिंधू नसते. तर आता मधू विचारते की कुठे गेली ती बाई? तर आता मॅनेजर साहेब म्हणतात, इथेच तर मी थांबायला सांगितलं होतं, मग आता त्या कुठे गेल्या मला नाही माहीत. तर आता मधू इकडे तिकडे पाहते आणि मॅनेजर साहेबांना म्हणते की तुमच्या ह्या ऑफिसमध्ये CCTV कॅमेरे तर आहेतच ना? तर ते म्हणतात हो. आता मधू खुश होते आणि मधू त्यांना म्हणते, मग मला आता फुटेज दाखवा. तर आता ते म्हणतात, सॉरी मॅडम, परंतु CCTV कॅमेरे बंद आहेत. तर आता मधू मात्र चिडते आणि म्हणू लागते, हे काय बोलत आहात तुम्ही? तर त्यानंतर मधू ही रागानेच तिथून निघून जात असते. परंतु मधू पुन्हा एकदा मागे येते आणि त्यांना म्हणते, आता मला एक सांगा, ज्या बाई आल्या होत्या त्यांचं वर्णन तरी तुम्ही करू शकता का? म्हणजे त्या बाई कशा दिसत होत्या, त्यांचं घर कुठे आहे, त्यांचा फोन नंबर, त्यांचा पत्त्या, काहीतरी तुम्ही मला सांगू शकता ना? तर तुम्ही मला डिटेल्स दिले तर मी त्या बाईला नक्कीच शोधेन. तर आता मॅनेजर साहेब म्हणतात की हो मॅडम, तुम्हाला मी डिटेल्स देतो. असं म्हणत मॅनेजर साहेब म्हणतात, त्या बाई दिसायला खूप सुंदर होत्या. आता मात्र मधू चिडते आणि विचारते, हे वर्णन आहे का? तर ते म्हणू लागतात की नाही मॅडम, परंतु त्या खरंच खूप गोऱ्या होत्या व त्यानंतर मध्यम उंचीच्या होत्या. आता हे ऐकून मधूला धक्काच बसतो. मधू म्हणते, तुम्ही हे काय बोलत आहात? खरंच कठीण आहे. अहो तुम्ही जर असं वर्णन केलं तर मी कसा शोध घेणार आहे? अहो तुम्ही तिला काहीतरी सांगितलं असेल ना? तर ते म्हणतात की नाही, मी तिला काही सांगितलं नाही. आता मधू विचार करू लागते की नक्की कोण असेल. आता त्याच वेळी मधूचा लक्ष तिथे असलेल्या बॉक्सजवळ जातो. आता तिथे अंकुरचं धुपटं असतं. आता ते धुपटं ती हातात घेते आणि म्हणते, हे धुपटं तर अंकुरचं आहे, म्हणजे ती बाई कृष्णा तर असू शकत नाही ना? नाही, कृष्णा इथे काय करेल आणि कृष्णाला कसं कळेल? परंतु नाही, कृष्णा घरी आहे की नाही हे आता मला चेक करावं लागेल, नाहीतर मला ती जिवंत सोडणार नाही. तिला कधीही हे सत्य कळायला नको. आणि म्हणूनच मधू ही धावतच बाहेर जाते आणि लगेचच शकुंतलाबाईंना फोन करण्यासाठी घेते. आता शकुंतलाबाई आपल्या कामामध्ये बिझी असतात. आता त्यांचाही फोन चालू असतो. तर आता शकुंतलाबाई पाहतात तर मैना राणींचा फोन असतो. तर आता शकुंतलाबाई आपला असलेला फोन ठेवतात आणि त्यानंतर मधूला फोन करत म्हणतात, बोला मैना राणी, काय काम होतं? मधू मात्र घाबरून गेलेली असते. आता मधू ही शकुंतला देवीने म्हणते, शकुंतलाजी एक काम करा ना, तुम्ही आत्ताच जाऊन घरी चेक करा की कृष्णा आहे की नाही. आता मात्र शकुंतला देवी चिडतात आणि मधूला म्हणतात, मला ऑर्डर द्यायची तुमची हिंमतच कशी झाली? तर आता मधू ही शांत होत म्हणते, शकुंतलाजी, मी तुम्हाला ऑर्डर सोडत नाही आहे. मी तुम्हाला रिक्वेस्ट करत आहे की प्लीज तुम्ही लवकरात लवकर तुम्हाला शक्य असेल तर माझ्या घरी जाऊन चेक करा ती कृष्णा आहे की नाही. तर आता शकुंतलाजी मधूला म्हणतात, काय झालं मैना राणी, बुडाला आग लागल्यावानी का सांगत आहात हे सगळं काही? नक्की काय झालंय ते तुम्ही सांगू शकता का? तर मधू म्हणू लागते, मी तुम्हाला आता काही सांगू शकत नाही, परंतु आपल्यासाठी एक एक क्षण महत्त्वाचा आहे, नाहीतर आपल्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. आणि म्हणूनच मला वाटत आहे की तुम्ही लवकरात लवकर जाऊन कृष्णा घरी आहे की नाही ते प्लीज मला सांगा. तर आता शकुंतला देवी म्हणतात, ठीक आहे. पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सिंधूच्या समोर मधूचं कारस्थान आलेलं असतं आणि म्हणूनच सिंधू ही मनाशीच म्हणते की काही झालं तरी मी माझ्या अंकुरला शोधणारच. मधू, मी तुला कधीही जिंकू देणार नाही. तर दुसरीकडे मधू ही मॅनेजर साहेबांवर चिडत म्हणते, तुम्ही इतके केअरलेस कसे का असू शकता? अहो एखादी बाई इथे माहिती मिळवण्यासाठी येते आणि तुम्हाला तर काहीच माहीत नाही. परंतु आता मला त्या बाईची इन्फॉर्मेशन मला हवी आहे, काही करून आजच हवी आहे. तर ते म्हणतात की हो, मी शोधतो. आता तेवढ्यातच तिथे राघव येतो आणि मॅनेजर साहेबांना विचारतो की काय शोधत आहात. आता मात्र मधूला धक्काच बसतो. आता मधूचं हे कारस्थान राघवच्याही समोर येईल का हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.